सापडलं मला पुस्तक. चला. चला. आओ इथं. आओ चला की. आओ चांगलं दिसायलंय दुकान. चला. अहो 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 इकडे या की काय करायला तिकडं. बघाल तू इकडे काय या, बसा. या. आओ जरा चांगल्या साड्या दाबा बरं जरा. कोण झाला हिंदी येतोय. एकदम मस्त पैकी साडी एकदम मस्त पैकी कळते की काय करताय? जेवायला साडी आहे. चांगल्यातली दावा म्हणलो. अहो काय दावायलेत हे. अगं बक्की लावून हे बघ. काय आओ कसला चॉईस आहे तुमचा. नाही त्यांना म्हणा आमच्याकडे पैसे आहेत, चांगल्या चांगल्या दाबा. बहुत है थोड़ा हाँ. वर्क में अहो काय ही काय साडी आहे काय. कसली भारी आहे अहो, काय कसली भारी. त्यांना म्हणावं खानदानी आहे आम्ही, जरा चांगल्यातल्या दावा म्हणा. खरंच काही कळत नाही बरं का. चांगल्या दावा की जरा. भावा कळते की तुला. अहो, नाही हो नाही. काय दावायले त्यांना त्यांना सांगा बरं हिंदीमध्ये पैसे आहेत म्हणा. गायकवाड घरा नाही. ते घरान खानदानी टाइप बघू बघू. याला म्हणतात खानदानी. होय का नाही. आता जरा हे वाटायला असं खानदानी. बघा बरं कशी वाटत्या. आता तू नेसणार आहेस, तुला पसंत असेल तर घेऊन टाक. खरं चमक कमी आहे ह्याला. आम्हाला तर कुठली बी पसंत पडणं. चल जाऊया परत. अहो नाही 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 नाही. असं काय करायलाय. रिकाम्या हाताने कसं काय जायचं बरं परत. शॉपिंगला आलोय ना ग. बसा थांबा. ही दा. हा यो कलर चांगला आहे की नाही. असला कलरच नाही आमच्याकडे खरं. ती बी दावा. काय हो तुम्ही. तुम्हाला तर काही कळतच नाही. मस्त आहे. ती बी दावा. अहो 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 मगाशीच तूच म्हणलीस चांगली नाही. अहो पण कलर चांगला आहे की नाही. राहू दे ही पण पॅक करायला सांगू. झाडाखाली बसून पुस्तक वाचण्यासारखं दुसरं सुख नाही. अहो झुणका वगैरे पाहिजे होती बघा. आणि एक कांदा बुकीत कांदा फोडायचा, सोबतीला कोथिंबीर आणि टोमॅटो मस्त दणकून जेवायचा आणि ताणून द्यायचं. या सुखाची तोड जगात कुठं बी नाही बघा. होय आम्ही काय म्हणतो. काय झालं. आता माझ्या पद्धतीनं करायचं ठरलंय ना. हा घ्या हे काय. खांदा. तुम्हीच म्हणला होता ना बा की तुम्हाला असं डोसकं ठेवून खांद्यावर पुस्तक वाचायचं होतं म्हणून. हो असं उभं राहून वाचणार आहे का पुस्तक. विसरलोच की. तुम्ही म्हणला होता झाडाखाली बसून वाचायचं. कुठे जायचं. ते बघा सापडलं. चला. इकडं झाड अशी असतात काय. शोचं झाड दिसायलंय की. हा हे तर गार्डन आहे. इकडं समजा अशीच झाड असणार. होय होय. इथे बसूया आपण. होय. हे काय. झोप नाही झाली तुमची. नाही झाले की. ते काय झालं ती एसटी फुल होती ना व. हा दिवाळीच्या सुट्टीत समजे गावाला चाललेत म्हणून मग ते उभं राहणं चालू आहे. का बुकिंग नव्हतं केलं.
अचानकच निघालात का? हा? नाही नाही नाही, अचानक कुठं? अहो ती बुकिंग फुल होती. होय, ते म्हणलं ना बा, दिवाळीच्या सुट्टीला समजा गावाला निघालेत. मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून ते राहावं ना, म्हणून आलो उभं राहून. माझ्यासाठी? होय, तुमच्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी रात्रभर उभे राहून आलात, यातच सगळं आलं. हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरं, ती आता पुस्तक लवकर वाच, नाही तर आपल्याला उशीर होईल. जाईल वाच 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 की. ऐका आणि पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे. पिसाहुनी सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे. मेजावरचे वजन छानसे, मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला. मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला. देता घेता उमटे काही मीना तयाचा त्यावर जडला. भारी आहे. असेच काही द्यावे घ्यावे, असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा. देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा. कशी होती? अहो भारी आहे की. आता दुसरी. हा. ही माझी खूप आवडती. हा, नीट ऐका. सोनेरी प्राजक्ताचा सर न जाणो मागतोय तो कोणती रांगोळी. सोनेरी प्राजक्ताचा सडा न जाणो मागतोय तो कोणती रांगोळी. तू सजवलेलं स्वप्नांचं घरटं मी कधीच तोडणार नाही. तू ये किंवा नको येऊ, तू ये किंवा नको येऊ, तुझी वाट पाहणं सोडणार नाही. अंजलीबाई, अंजलीबाई, काय चाललं होतं तुमचं? काय ते? काय? कविता वाचून दाखवत होते आणि तुम्ही नाही म्हणजे तुम्ही झोपला होतात. अहो, नाही. अहो ते मी ते डोळं बंद करून नीट ध्यान देऊन ऐकत होतो. होय. अच्छा, हा. मग सांगा बघू, मी आता तुम्हाला कुठली कविता वाचून दाखवली सांगा. आहा. सांगतो की. हा, ते पांढरा पिसारा, पांढरा पिसारा, ते नाजूक शिंपला, पांढरा पिसारा नाजूक शिंपला, हिरवा रंग, काढली रांगोळी. पुढे काय होतं ते? काय होतं ते? काय बोलताय तुम्ही? ते काय आहे, ते रातभर एसटी मध्ये उभा होतो ना व, ते झोपत झाली नाही म्हणून ते आता जरा डोळा लागला. अच्छा, म्हणजे झोपला होता ते कबूल करताय तुम्ही? होय. तुम्हाला कशाला खोटं सांगू?
तुम्ही काय सखी मॅडम माहितोय मला लगेच ओरडायला. मी रुसला की लगेच तुम्हाला म्हणवता येतं बघा. चला मग दुसरी कविता वाच. अहो नाही नको. त्यापेक्षा आपण आता मस्त पोटभर जेवून घेऊ की. म्हणजे कसं आहे पशीपोटी ते ध्यान नाही लागणार हो. आपण जेवल्यावर वाचू की. जेवल्यावर नक्की वाचूया. होय आव्हान कविता काय घरी गेल्यावर बी वाचता येतील की. पण आता मस्त पोटभर जेव आणि खरेदी करू आपण. चला. अहो पण मी सांगते तसं करायचं ठरलं होतं ना. होय पण आता जेवेस तोवर तुमचा अर्धा दिवस संपणार मग माझा दिवस सुरू होणार. चला चला चला. अहो थांबा. अच्छा म्हणजे हे तुमचं सरप्राईज होतं. नाही नाही ते खरेदी आल्यावर काय? सरप्राईज आहे. आता कसं सांगू. चला. अहो थांबा. जाऊया आपण पण एक अट आहे. हा कोणती. तुम्ही सखीचं नाव अजिबात काढायचं नाही. अहो अजिबात नाही. तुम्हाला बी फोन आला की नाही की अजिबात उचलू नका. हा चला चला चला. चला इकडे चला. हळूहळू चला. ते काय करताय. घरघरीत. माहितीये मला तुमचं पोटभर जेवण झालंय पण उगाच लाडूची स्टाईल मारू नका. अहो त्याला बी घेऊन आलोच तो पण आजचा दिवस तुमचा. आता त्याला मस्त कपडे घेऊया. इकडं मिळतील का त्याच्यासाठी कापड. चला बघूया. ये, ये. अहो हो आपण का आलो या दुकानात. आपण कुठे घालतो असे कपडे. अहो शहरात घालतात की असली कापड. अहो पण आपण कुठे शहरात राहतो. बरोबर आहे तुमचं पण आपण जिकडे चाललोय ना तिकडे अशीच कापड घालावी लागते. हे बघा तुम्ही चला लवकर नाही तर आपल्या तिकडे झालं उशीर होईल. चल. एक मिनिट आपण कुठे जातोय. सरप्राईज आहे. बरं तुम्ही पटाक दिशी नव्हते. चला लवकर. या. अहो या, या. या. अहो बघा साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे कापड आहेत बघाय करा सिलेक्ट. हे, बघा. एक मिनिट हा. अहो जरा इकडे. काय सांगितलं तुम्ही त्यांना. ती सरप्राईज आहे. तुम्ही या इकडे. तुम्ही निवडा. एक मिनिट हा. अहो मी कशी घालू असे कपडे. अहो शहरातला आहे ना तुम्ही त्याला काय होत नाही. तुम्ही या इकडे. अहो थांबा. हे असे कपडे घालून कुठे जाणार होतो आपण. या एक जागा इकडे अशीच कापड घालायला लागतात. तुम्ही या इकडे. या. तुम्ही निवडा एक पटाक दिशी. बघा की. हा हा जुवारी दिसत. बघा. हा. वहिनी पहिल्यांदाच निघाल्यात वाटतं पब डिस्को मध्ये. होय. तुम्ही कायम जाता वाटतं. हो नाही नाही मी बी पहिल्यांदाच चाललोय. तुम्ही बी ट्राय करून बघा की मग. मी या दाखवतो तुम्हाला. या या या. हे बघ. हो. भारी दिसताय की तुम्ही. मी बरा दिसतो ना. परफेक्ट एकदम भारी दिसताय. ठीक आहे. चला आता आपण हेच कपडे घालून जाऊ. हे पैसे देऊ. चला या. थँक्यू.
होय, चल, चल. अहो कुठे जायचं तुम्हाला एकदम शहरातल्यांसारखं फ्रेश वाटायला पाहिजे अशा ठिकाणी नेणार आहे मी तुम्हाला. चला चला. एक साडी सांगून एवढ्या घेऊन ठेवल्या आवाज द्या हो. असू द्या काय असू द्या तुला काय ते सांगायला. अहो अहो काय हो हे राणा भाऊजांचं वय हे करायला आल्यात वाटतं. बाई 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 काय ती कापड शोभत्यात का तरी. वहिनी सिटीत राहिल्यात राणादा इंटरनॅशनल खेळणार आहे. चांगलं शोभते त्यासनी. आम्हाच बी असलीच कापड पाहिजे का. कशाला? कशाला म्हणजे आम्ही बी कॉलेज शिफ्टीतच शिकलोय आणि तुम्ही बी शिकलाय. ध्यानात आहे ना व. चला ए आणि हे काय गळत बांधणार काय? चला म्हणलंय ना व तुम्ही. काय चला. पण इथे 5 साड्या घेऊन मी मन भरणं होय तुझं. काय काय 5 साड्या घेऊन मी मन भरणं होय तुझं. अहो नाही हो आम्हाला जरा वेगळी कापड घ्यायचे. चला की वेगळी म्हणजे काय असते आणि चला तर चला खरं तुझ्या मागं चालून चालून पाय दुखा लागलाय माझा. असं आहे तिकडे का? बिल करून घ्या. थोडं चाला की अजून इथं मिळत नसते चल तिकडे. चला होत तुम्ही त्या पिशव्या ठेवा बरं खाली पाहिजे तर. एक्सक्यूज मी जरा फॅशनेबल कापड दावा. कुणाला कुणाला काय आम्हालाच की अजून कुणाला. कशा पद्धतीचे दाखवू? आत्ता ते जोडपं गेलं का नाही त्यांनी कशी कापड घातली होती तशीच दावा. हो नाही 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 काहीतरी काय. ओ तुम्ही का बसाव मध्ये मध्ये बोलू नका थांबा. हा दावा तुम्ही. तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवू काय? ते कपडे पब मध्ये आणि डिस्को मध्ये जाताना घालतात तो. पब डिस्को ठीक आहे आम्ही पब आणि डिस्को मध्ये जाणार आहे. तुम्ही दावा. अगं पण काय दावा म्हणते ना हो, दावा. बघितलं बाहेर येऊन काय थेर चालली दोघांची. अगं ते वहिनी शिकलेल्या आहेत त्यासनी कळते सगळं. त्यात आम्ही बी शिटीत शिकलोय तेव्हा आम्ही बी आता पब मध्ये जाणार असली कापड घेणार. थोडं कुत्र चावलंय काय काहीतरी उगाच डोसक्यात घालू नकोस. हो दादा हो अहो राहू दे किती. राहू दे काय हे बरं ना तुमचं. तुमची वहिनीने केलं की ते समजा चांगलं असतं आणि आम्ही केलं की खूळ वय नाही. आता आम्ही बी पब मध्ये जाणार आणि असली कापड घेणार. दावा. काय हे जरा घडी काढून दावा. हे असलं घालणार बे, काय हे कशाला घेतले मग. आता आम्ही बी असली कापड घालणार आणि पब मध्ये जाऊन दाखवून देणार की आम्ही बी मॉडर्न आहे. आम्ही बी पब मध्ये जाऊ शकतो आणि नाचू बी शकतो.